चंदगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रत्येक घरातून माझी महिला वर्ग सगळ्या बहिणाबाई खास करून आणि युवा हे परिवर्तनची लाट आहे। काहीतरी परिवर्तन यांच्यामुळे घडते आणि युवांमुळे घडते। ही लढाई जनतेने हातात घेतली आहे। काही चिंता नसेल, विजय आपला निश्चित आहे। ते सगळं गुलाल उधळायचं आहे। आज सकाळपासून आम्ही गडिंग्लज आणि आजरा काही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या बूथवर आणि आम्हाला जे कार्यकर्त्यांचे तिथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मतदारांचा प्रतिसाद मला जाणवत होता। त्यामुळे आम्ही गडिंग्लज आणि आजरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं मताधिक्य मिळणार। अतिशय उत्साहाने मतदान सगळीकडे चालू आहे। चंदगड परिसर, हिरे परिसर, पोवाड, कुन्नूर परिसर या सगळीकडे आम्ही फिरून आलो आहे। मोठ्या संख्येने महिला असतील, युवक असतील आणि अगदी वयोवृद्ध, एके ठिकाणी तर आम्हाला 102 वर्षाचे ग्रस्त भेटले जे मतदानाला आले होते। चंदगड तालुक्यात या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे। चंदगड तालुक्यामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सकारात्मक एकदम वातावरण असल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं निवडणुका म्हटलं तर लोकशाहीचा उत्सव समजला जातो। तो शांततेमध्ये आणि पारदर्शक पाडावा हाच प्रयत्न असतो। मी संजय पाटील, चंदगड विधानसभेचा मतसंग्राम यामध्ये आपलं स्वागत करत आहे। मी सध्या उभा आहे चंदगड मतदारसंघातील कोवाड या गावी। महाराष्ट्रातील एकाच टप्प्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ही सुरू झालेली असून इथं पाहू शकता की सकाळच्या टप्प्यामध्ये मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत। यावेळी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी कोवाड केंद्राला भेट दिली। त्यावेळी ते म्हणाले की चंदगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रत्येक घरातून माझी युवा पिढी, सगळ्या महिला वर्ग, सगळ्या बहिणाबाई खास करून आणि युवा आणि सर्व पूजित सगळे आराम सकाळी 7 पासून जे लाईन लागले प्रत्येक बूथ गर्दी आहे आणि हे परिवर्तनची लाट आहे। आणि मेन म्हणजे एवढा प्रचंड उत्साह की विचारू नका। चंदगड असेल, आजरा असेल, गडिंग्लज असेल, प्रचंड असा असतं। आणि हे सर्व सैनिक आमचे बांधव दिसतात ना, सर्व यांची मेहरबानी की महाराष्ट्र इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडते की काहीतरी परिवर्तन यांच्यामुळे घडते आणि युवांमुळे घडते। काय वाटतंय आपल्याला काय कितपत प्रतिसाद मिळाला? काही टेन्शन नाही, काही नाही। आता ही लढाई आमच्या हातात राहिलेली होती। ही लढाई जनतेने, सर्व सामान्य कुटुंबांनी लढाई आपलं घेतली होती। हे घराणशाही एवढ्या वर्ष 50 वर्ष आपण घराणशाही कुठली कामं नव्हती केली। ही लढाई जनतेने हातात घेतली आहे। काही चिंता नसेल, विजय आपला निश्चित आहे। ते सगळं गुलाल उधळायचं आहे। चंदगड मतदारसंघातील कोवाड या गावी आपण आहोत। आता या मतदान केंद्रावरती भेट द्यायसाठी अपक्ष उमेदवार राजश्री शाहू, विचार आघाडीचे उमेदवार विनायक आपली पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल? नमस्कार। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान चालू झालेलं आहे। आज सकाळपासून मी आमच्या महागाव गावातून मतदान करून गडिंग्लज तालुक्यातील सर्व गावामध्ये आपण मतदान केंद्राला भेट दिलेली आहे, मतदान बूथ केंद्राला भेट दिलेली आहे। त्याच पद्धतीनं आजराला सुद्धा काही गावामध्ये भेट देऊ आत्ता चंदगड तालुक्यातील कोवाड या ठिकाणी मी आलो आहे। आज सकाळपासून आम्ही गडिंग्लज आणि आजरा काही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या बूथवर आणि आम्हाला जे कार्यकर्त्यांचे तिथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मतदारांचा प्रतिसाद मला जाणवत होता। त्यामुळे आम्ही गडिंग्लज आणि आजरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं मताधिक्य मिळणार याचं पूर्णपणे आज मला खात्री झालेली आहे। आता कोवाडमध्ये ह्या ठिकाणी आल्यानंतर इथं कल्लापन्ना भोगणांचे सर्व कार्यकर्ते इथं या ठिकाणी मतदान केंद्रावर उपस्थित आहेत। त्यांची इथं असलेली उपस्थिती, त्यांनी केलेलं सकाळपासूनचं मतदान केंद्रावर मतदानांना आणून आवाहन करून सर्व मतदारांना मतदान करून घेण्यासाठी जी धडपड केलेली आहे त्याच्यावरून जर बघितलं तर ह्या ठिकाणी देखील मला चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी मताधिक्य मिळून जाईल असं मला प्रतिसाद भरपूर मिळत आहे सगळीकडे, असं मला आजच्या एकूण ह्या मतदान प्रक्रियेला मला
जाणवलं सर. पवार केंद्रावरती भेट देण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नंदाताई कुपेकर बाबुळकर मॅडम आलेले आहेत. ताई, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीनं मतदान चालू आहे? तर सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही चंदगड तालुक्यात आहोत. अतिशय उत्साहाने मतदान सगळीकडे चालू आहे. चंदगड परिसर, एरे परिसर, पोवाड कुदनूर परिसर या सगळीकडे आम्ही फिरून आलो आहे. मोठ्या संख्येने महिला असतील, युवक असतील आणि अगदी वयोवृद्ध. एके ठिकाणी तर आम्हाला 102 वर्षाचे ग्रस्त भेटले जे मतदानाला आले होते. एक खूप उत्साह लोकांच्यात मला दिसून आलेला आहे. बऱ्याच केंद्रावर 60% नक्कीच मतदान गेलेलं आहे. हे आकडेच सांगतात आहे की चंदगड तालुक्यात या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे. एकंदर काय आपल्यासोबत आहेत रामराजे कुपेकर साहेब. साहेब, काय सांगाल नेमकं सकाळपासून आपण मतदान केंद्रावरती भेटी देत आहात. काय वाटतंय की आत्तापर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार? आज सकाळपासून चंदगडमधल्या अनेक पोलिंग बूथना व्हिजिट केल्या, भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसत आहेत. आणि याचा अर्थ एकच आहे की चंदगड तालुक्यामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सकारात्मक एकदम वातावरण असल्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत आत्ता टी व्हीवरच्या बातम्या बघितल्या, मोबाईलवर आलेले सगळे सर्वे बघितले तर महाराष्ट्रातून सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडीच्या बाजूनं या महाराष्ट्रातल्या जनतेने कौल दिला आपल्याला पाहायला